Hello friends, I am Umesh Silgari, lecturer at SM Polytechnic, कुमटे, सोलापूर. जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड मेजरमेंट्स या कोर्सचा लास्ट व्हिडिओ जर बघितलात तर त्या व्हिडिओमध्ये आपण स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्स्ट्रुमेंट हा जो पॉईंट आहे त्याची सुरुवात केली आहे. तर त्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्युरेसी, प्रिसिजन, रिपीटॅबिलिटी, रिप्रोड्युसिबिलिटी, रेंज, स्पॅन याबद्दल डिस्कस केलेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढील जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत इन्स्ट्रुमेंटचे त्याबद्दल स्टडी करणार आहोत. तर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे इन्स्ट्रुमेंटचा तो म्हणजे कॅलिब्रेशन. कॅलिब्रेशन हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे मेजरमेंट सिस्टीममध्ये. तर नेमका कॅलिब्रेशन म्हणजे काय किंवा कॅलिब्रेशनची गरज काय? जर तुम्ही डेफिनेशन बघितलात कॅलिब्रेशनचं तर दी मॅग्निट्यूड ऑफ द एरर अँड कॉन्सिक्वेंटली दी करेक्शन टू बी अप्लाइड इज डिटरमाइंड बाय दी मेकिंग दी पिरियॉडिक कंपॅरिझन ऑफ द इन्स्ट्रुमेंट विथ अ स्टँडर्ड. म्हणजे काय आणि पुढचं एक पॉईंट हो मग त्यानंतर मी पुन्हा एक्सप्लेन करेन तुम्हाला. The entire procedure lead for making, adjusting or checking a scale so that reading of instrument or a measured system conforms to an accepted standard is known as the calibration. म्हणजे काय हो? जर सपोज समजा एखादी मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट आपण कंटिन्युअसली वारंवार तेच इन्स्ट्रुमेंट आपण यूज करायला, त्या इन्स्ट्रुमेंटने आपण मेजरमेंट करायला. तर कंटिन्युअसली आपण यूज केल्यामुळं काही कालांतराने त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काही इरर्स जनरेट होतात. म्हणजे तो इन्स्ट्रुमेंट जो आहे तो तेवढ्या ॲक्युरेटनी, जसं नवीन असताना तो इन्स्ट्रुमेंट जेवढ्या ॲक्युरेटनी काम करत होता तेवढ्या ॲक्युरेटनी काही कालांतराने ते काम करत नाहीत. मग अशा वेळी म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंट जेव्हा आपण पुन्हा ते इन्स्ट्रुमेंट यूज करत असतो ते रीडिंगमध्ये थोडाफार डेव्हिएशन्स म्हणजेच एरर्स दाखवत असतात. मग अशा कंडिशनला आपल्याला ते इन्स्ट्रुमेंट आता ते इन्स्ट्रुमेंट आपण म्हणजे फेकून तर चालणार नाही आहे. मग ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट जे डेव्हिएशन दाखवत चाललेलं आहे ते डेव्हिएशनला आपण मिनिमाइज करायला पाहिजे आणि इन्स्ट्रुमेंट पुन्हा एकदा यूज करण्यायोग्य करण्यासाठी त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जे एरर्स येऊ लागलेले आहेत ते एरर्स एक करेक्शन करायला पाहिजे. मग हे प्रोसेस आहे की इन्स्ट्रुमेंटमधले जे एरर्स येत आहेत काही कालांतराने ते करेक्शन करणं आणि ते इन्स्ट्रुमेंट पुन्हा यूज करणं ह्या प्रोसेसलाच कॅलिब्रेशन म्हणतात. म्हणजे पण नेमकं ते कसं करतात हो? जे इन्स्ट्रुमेंट जुनं इन्स्ट्रुमेंट आहे किंवा ते आपण कंटिन्यू यूज केल्यामुळे त्याच्यात जे एरर्स आलेत ते इन्स्ट्रुमेंट एका स्टँडर्ड प्रायमरी इन्स्ट्रुमेंट किंवा सेकंडरी इन्स्ट्रुमेंट जे स्टँडर्ड असतात त्या इन्स्ट्रुमेंटशी कंपेअर करायचं आणि त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जे डेव्हिएशन्स आलेत म्हणजे सपोज समजा माझ्याकडे एक प्रेशर गेज आहे. तो प्रेशर गेज कालांतराने थोडाफार त्यामध्ये एरर्स आलेत. मी जर त्याला सपोज समजा मी 5 बार त्याला इनपुट दिलो तर ते रीड करायला 4.9 बार रीड करू लागला आहे. आणि जर मी 10 बार दिलो तर सपोज समजा ते 9.6 बार मेजर करावं लागलं. म्हणजे त्यामध्ये एरर्स आलेत. मग मी काय करणार गो ते एरर्स एका स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंटशी स्टँडर्ड प्रेशर मेजरमेंट इन्स्ट्रुमेंटशी कंपेअर करणार आणि त्यातले एरर्स फाइंड आउट करणार आणि ते करेक्ट करणार. त्या प्रोसेसलाच आपण कॅलिब्रेशन प्रोसेस असे म्हणतो. तर नेमका कॅलिब्रेशन प्रोसेस जो आहे तो कसा करायचा म्हणजे करण्यासाठी 2 कंडिशन महत्त्वाचे असतात कॅलिब्रेशन करत असताना. तर पहिला कंडिशन असा असतो की calibration of instrument is carried out with the instrument in the same position and subjected to a same temperature and other environmental conditions. म्हणजे काय हो? तुम्ही जे एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं जेव्हा कॅलिब्रेशन करत असता म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटला तुम्ही स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंटशी कंपेअर करत असता आणि त्यातले एरर्स तुम्ही इन फॉर्म ऑफ करेक्शन करत असता एरर्स. मग ते करत असताना ते दोन्ही इन्स्ट्रुमेंट म्हणजे एक जे तुम्ही कॅलिब्रेशन करणार आहात ते इन्स्ट्रुमेंट आणि स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट हे दोन्ही इन्स्ट्रुमेंट जे असतात ते एकाच पोझिशनला असायला पाहिजे कॅलिब्रेशन करताना.
आणि ते इन्स्ट्रुमेंट एकाच टेम्परेचरला एकाच इन्व्हायरमेंटल कंडिशनला असायला पाहिजेत. हे महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि सेकंड पॉईंट जर तुम्ही बघितलात, कॅलिब्रेशन करत असताना तुम्हाला द इन्स्ट्रुमेंट इज कॅलिब्रेटेड विथ द व्हॅल्यू ऑफ मेजर अँड इम्प्रेस बोथ इन इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑर्डर. म्हणजे काय हो, सपोज समजा जेव्हा तुम्ही कॅलिब्रेशन करत असता एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा, सपोज माझ्याकडे एक प्रेशर गेज आहे, मी त्याची कॅलिब्रेशन करणार आहे. मग त्या प्रेशर गेजची मी कॅलिब्रेशन करत असताना आपल्याला त्याला म्हणजे 2 टाइम्स त्याचे रिडिंग्स घ्यायचे असतात. कसा, सपोज समजा मी असं म्हणलो की जे माझ्याकडे प्रेशर गेज आहे त्याची मिनिमम रेंज किंवा मिनिमम लिमिट जे आहे ते 5 बार आहे आणि मॅक्सिमम लिमिट किंवा मॅक्सिमम रेंज जे आहे ते 30 बार आहे. 30 बार आहे. मी त्याची कॅलिब्रेशन करणार आहे. मग अशा वेळी मी काय करणार गो, पहिला एक इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये इनपुट देणार आणि दुसऱ्यांदा डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये इनपुट देणार आणि त्या पर्टिक्युलर एकेका इनपुटला मी त्याची आउटपुट रेकॉर्ड करत जाणार आणि ते इन फॉर्म ऑफ ग्राफ म्हणा मी प्रेझेंट करणार. म्हणजे कसा, पहिला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जर मी द्यायचं ठरवलं तर मी काय करणार गो, पहिला त्याची मिनिमम रेंज 5 आहे. मग मी त्याला 5 बार इतका देईल आणि त्याचा जो आउटपुट आहे मी ते बघेन. सपोज समजा मी 5 दिल्यावरती रीडिंग जे आहे ते 4.9 दाखवा लागलं आहे. म्हणजे मी 5 इनपुट दिलो पण रीडिंग मला 4.9 दाखवायला आहे. मी नोट डाऊन केलो. सेकंड, मी इनपुट इन्क्रीज करा, म्हणजे मी इन्क्रीजिंग ऑर्डरला चाललो, मिनिमम रेंज टू मॅक्सिमम रेंजपर्यंत जाणार. मग नंतर मी 10 बार देणार. मग 10 बार दिल्यावरती मग आउटपुट काय आलं आहे मी ते नोट डाऊन करणार. सपोज समजा 9.6 आलं, नोट डाऊन केलो. मग नंतर पुन्हा इन्क्रीज करणार मी इनपुट. मग सपोज समजा मी 15 केलो, मग आउटपुट नोट करणार. मग नंतर 20, मग 25, 30 असं मी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्याचे रीडिंग्स घेतलो. हे झालं इन्क्रीजिंग ऑर्डरला. म्हणजे मी इन्क्रीजिंग ऑर्डरमधनं त्याचे रीडिंग्स घेतलो, म्हणजे इनपुट दिलो आणि आउटपुट मी तर फॉर्म करत गेलो. आता सेकंड स्टेप आहे तो डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये पुन्हा एकदा इन्स्ट्रुमेंट मेजर करणं. म्हणजे कसा, मग आता जे आपला प्रेशर गेज होता मी आता काय करणार, तो डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये मेजर करणार. म्हणजे त्याचा जो मॅक्सिमम रेंज होता 30, मी पहिला ते देणार आणि त्यानंतर मी तो जो मिनिमम रेंज आहे 5 तिथंपर्यंत येणार. म्हणजे मी पहिला 30 बार देणार आणि त्याचा जो आउटपुट आहे मी ते रेकॉर्ड करणार आणि नंतर 25 देणार, 25 बार देणार. मग त्याचा आउटपुट पुन्हा रेकॉर्ड करणार, मग 20 करणार. असं आउटपुट मी रेकॉर्ड करत जाणार. असं करत करत मी 5 बारपर्यंत, म्हणजे त्याची मिनिमम रेंज जेवढी असते तिथंपर्यंत येणार. म्हणजे मी या प्रोसेसमध्ये काय केलो, डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये त्याला इनपुट दिलो आणि त्याचे जे आउटपुट आहे ते मेजर केलो आणि ते एका ग्राफवरती प्लॉट केलो. हे करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तुम्ही जे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जे इनपुट दिला, एकच मिनिट, तुम्ही जेव्हा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये इनपुट दिला तेव्हाचे रीडिंग्स, आउटपुट रीडिंग्स आणि डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये जेव्हा तुम्ही इनपुट दिला सेम इनपुटला डिफरंट आउटपुट कंडिशन आलेले आहेत. हे होतं कशामुळे होतं, तर तुम्हाला माहीत आहे की कोणताही इन्स्ट्रुमेंट किंवा कोणताही प्रोसेस हा रिव्हर्सिबल प्रोसेस नसतो, तो इरिव्हर्सिबल प्रोसेस असतो. म्हणजे तो सेम पाथवरनं रिटर्न येत नाही. म्हणजे तुम्ही इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जेव्हा तुम्ही इनपुट दिला आणि त्याचे जे आउटपुट तुम्ही नोट डाऊन केला, तुम्ही डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये जेव्हा त्याला इनपुट देणार पण त्याचे आउटपुट जे असणार त्याच इनपुटला ते सेम नसणार. हे कशामुळं होतं, तर हे जर तुम्ही बघितलात की इन्स्ट्रुमेंटमध्ये फ्रिक्शन होत असतो, त्यामुळं एकाच इनपुटला 2 आउटपुट येऊ शकतात. म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये एक इनपुट येतो, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये एक आउटपुट येतो आणि डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये वेगळा आउटपुट येतो, पण सेम इनपुटला. का, म्हणजे त्यात फ्रिक्शन असणार किंवा गेअरमध्ये स्लिपिंग असणार किंवा बॅकलॅश म्हणा, किंवा जर तुम्ही बघितलात की त्यामध्ये जर हाय स्ट्रेस असेल, म्हणजे आता तुम्ही हाय लोड कंडिशनला दिला, मग त्यावेळी काय होणार, त्यातले इन्स्ट्रुमेंटमधले जे मटेरियल्स असतात ते इलास्टिकली स्ट्रेन होतात. म्हणजे त्यात इलास्टिक स्ट्रेन जनरेट होतो, मग ते रिकवर व्हायला टाईम लागतो. मग असल्यावेळी ते तुम्हाला सेम इनपुट असताना पण आउटपुटची व्हॅल्यू वेगवेगळं देतात. हे आणि ह्याच फिनोमिनाला हिस्टरेसिस असे म्हणतात. म्हणजे जर तुम्ही
नेक्स्ट पॉईंट बघितला आपला हिस्टेरेसिस. तर त्याचं डेफिनेशन काय आहे, एकच मिनिट. हिस्टेरेसिस इज मॅक्सिमम डिफरन्स फॉर दी सेम मेजर्ड क्वांटिटी किंवा सेम इनपुट. मॅक्सिमम डिफरन्स सेम इनपुटला बिटवीन दी अपस्केल अँड डाऊनस्केल, म्हणजे अपस्केल रीडिंगला आणि डाऊनस्केल रीडिंगला सेम इनपुट असताना जो आउटपुटमध्ये डिफरन्स असतो त्याला हिस्टेरेसिस असे म्हणतात. तर हे कशामुळे होतो, तर हिस्टेरेसिस इज रिझल्ट फॉर दी प्रेझेन्स ऑफ इरिव्हर्सिबिलिटी ऑफ फिनॉमिना ऑफ द इन्स्ट्रुमेंट. म्हणजे इरिव्हर्सिबिलिटी फिनॉमिना असतो त्यामुळं. तर ते कशामुळे येतात, तर मेकॅनिकल फ्रिक्शन असेल, स्लॅग मोशन इन बेरिंग किंवा गेअर्समध्ये असेल, गेअर्समध्ये किंवा बेरिंगमध्ये स्लॅग मोशन असतो, आणि इलास्टिक डिफॉर्मेशन असेल. मी तुम्हाला आता सांगितलं की जर तुम्ही स्ट्रेस हाय लोडेड कंडिशन केलात इन्स्ट्रुमेंटला तर त्यामध्ये इलास्टिक डिफॉर्मेशन होतो. मग ते इलास्टिक डिफॉर्मेशन रिकव्हरीवर थोडाफार टाईम लागत असतो त्याला. किंवा मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाला असेल किंवा एखादा इन्स्ट्रुमेंट हायली हिटेड झाला असेल तर त्यामुळे टेम्परेचर व्हॅरिएशनमुळे मटेरियलची प्रॉपर्टी चेंज होतात. असले कंडिशन असतात. जर तुम्ही इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट बघितलात तर त्यामध्ये मॅक्सिमम प्रॉब्लेम हेच असतो की ते हिटिंग होतात. मग हिटिंग झालं की त्यातले जे मटेरियल असतं त्याची कंडक्टिव्हिटी चेंज होती. तुम्हाला माहिती आहे टेम्परेचरनुसार कंडक्टिव्हिटी मटेरियलची चेंज होती. मग त्यामुळे ते रिडिंग्स जे असतात ते वेगवेगळे दाखवतात सेम इनपुटला. हे जे आहेत ते हिस्टेरेसिस आहेत, यालाच हिस्टेरेसिस असे म्हणतात. आता जर नेक्स्ट अजून एक जर तुम्हाला नेक्स्ट पॉईंट आहे झोन किंवा डेड बँड. डेड झोन म्हणजे काय हो? डेड झोन इज द large range throughout which input signal can be varied without initially any response from the indicating instrument. म्हणजे काय हो, सिम्पलमध्ये सांगायचं झालं तर तो इन्स्ट्रुमेंटला इनपुट तुम्ही देत चाललेला आहात, म्हणजे इनपुट तुम्ही वाढवत चाललेला आहात, इनपुट द्या आलात, पण आउटपुटला तुम्हाला काहीच रिझल्ट दाखविना. इनपुट तुम्ही देत चाललेला आहात पण आउटपुटला तुम्हाला काहीच रिझल्ट दाखविना. काही थोड्या म्हणजे थोड्या इनपुट नंतर मग त्यानंतर तुम्हाला आउटपुट व्हायला चालू होईल त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये. असल्या फिनॉमिनाला म्हणायचं की डेड झोन किंवा यालाच म्हणतात डेड झोन. म्हणजे हे कशामुळे होतो, तर मॅक्सिमम जर तुम्ही बघितलात तर बॅकलॅश जो असतो गेममध्ये त्याचा मेन प्रॉब्लेम असतो, किंवा फ्रिक्शन जो असतो. मग स्टॅटिक फ्रिक्शन असतो पहिल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये. मग तेवढी फ्रिक्शन ओव्हरकम करण्यासाठी काही अमाऊंट ऑफ एनर्जी त्या इन्स्ट्रुमेंटला कन्झ्युम करावं लागते. मग त्यानंतर एकदा स्टॅटिक फ्रिक्शन ते ओव्हरकम केला मग त्यानंतर इन्स्ट्रुमेंट तुम्हाला रीड द्यायला चालू होईल. म्हणजे डेड झोन म्हणजे एवढाच की तुम्ही इनपुट देत चाला पण आउटपुटमध्ये काही इंडिकेशन होईना, यालाच डेड झोन असे म्हणतात. पण काही थोड्या इनपुट नंतर म्हणजे तुम्ही अजून ग्रॅज्युअली इन्क्रीज केला इनपुट तर तुम्हाला ऑटोमॅटिकली आउटपुट देईल. पण हे कशामुळे होतो, तर एक तर फ्रिक्शनमुळं, म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन असल्यामुळं इन्स्ट्रुमेंटमध्ये, आणि दुसरी गोष्ट बॅकलॅश वगैरे असते त्यामुळं होतो. आता नेमकं जर तुम्हाला सांगायचं झालं की नेमकं कसं काय होतो, जर तुम्ही हे फिगर बघितलात बाजूचा तर यामध्ये सपोज समजा मी याला हे जे माझी रॅक अँड पिनियन अरेंजमेंट आहे, मी हे जे पिनियन आहे इथं मी एक पॉईंटर कनेक्ट केलो याला, आणि इथं रॅक जे आहे याला मी इनपुट देत चाललो. सपोज समजा एखादी मी प्रेशर याला देत चाललो, आणि जसं जसं प्रेशर देईन तसं तसं रॅक मूव्ह होईल, आणि इथला जो मग पॉईंट आणि एक गिअर रोटेट होईल, आणि पॉईंटर जो आहे तो डिफ्लेक्ट होईल, मला या प्रेशरची रिडिंग देईल. असं माझं इन्स्ट्रुमेंट आहे समजा. मग मी याला तर इनपुट द्यालो, पण इथं बॅकलॅश आहे. बॅकलॅशमुळं म्हणजे मध्ये थोडा गॅप आहे. मग इथून ते इथंपर्यंत जो डिस्टन्स आहे, इथून ते इथंपर्यंतचा जो डिस्टन्स आहे एवढा प्रेशर मी दिल्यावरती तो सपोज समजा रॅक तिथून ते इथपर्यंत डिफ्लेक्ट व्हायला, पण हा जो गिअर आहे तो रोटेट झालेला नाही. का, म्हणजे इथं बॅकलॅश होता. मग त्यानंतर एवढ्या ओव्हरकम नंतर मग ते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, आणि जेव्हा पुन्हा रॅक मूव्ह होईल तेव्हा ते गिअर जे आहे ते रोटेट होईल, आणि मला तेव्हा पॉईंटर डिफ्लेक्ट होताना दिसेल. पण एवढा जो भाग होता त्यामध्ये मी प्रेशर देत होतो, पण मला जो गिअर आहे तो गिअर रोटेट होत नव्हता, म्हणजे पॉईंटर माझा रोटेट होत नव्हता, म्हणजे मला आउटपुटला कोणताही रीडिंग देत नव्हता. हे झालं बॅकलॅशमुळं. म्हणजे मला आउटपुटला रीडिंग दिलेलं नाही आहे, पण मी इनपुट दिलो.
तर याच प्रॉब्लेमला म्हणायचं डेड झोन किंवा डेड बँड. आता नेक्स्ट आहे, जर मी तुम्हाला कॅलिब्रेशन नेमकं कसं करतात याबद्दल जर तुम्हाला थोडा एक एक्झाम्पल देऊन, म्हणजे इन प्रॅक्टिस आपल्याला प्रॅक्टिकली ते फिनोमिना आहे आपल्याला, म्हणजे आपण प्रॅक्टिकल पण करणार आहोत त्याबद्दल. मग मी तुम्हाला थोडक्यात शॉर्टमध्ये सांगतो की कॅलिब्रेशन आपण कसं करतात, कारण कॅलिब्रेशन हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. सपोज समजा मला एका प्रेशर गेजची कॅलिब्रेशन करायचं आहे. तुम्ही मला माहिती आहे प्रेशर गेज आपण प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी बर्डन ट्यूब यूज करतो. मग ते बर्डन ट्यूबचं मला जे आहे ते कॅलिब्रेशन करायचं आहे. म्हणजे त्यामध्ये समजा माझे एरर्स आले बर्डन ट्यूबमध्ये, मी मग पुन्हा त्यामध्ये ते एरर्स जे आहेत ते करेक्ट करणार. मग ते करण्यासाठी मला काय लागेल, एक स्टँडर्ड डेड वेट प्रेशर गेज आहे, तर त्यानुसार मी ते जे बर्डन ट्यूब आहे त्याला कॅलिब्रेट करणार आहे. तर एक असा वर्क होतो, मी सिम्पल मग तुम्हाला सांगतो. तर इथं जो आहे त्यामध्ये आपण वेट देणार, जे वेट इन्क्रीज करणार किंवा डिक्रीज करणार, आणि त्यानुसार आपण प्रेशर चेक, म्हणजे याची प्रेशर आपल्याला कळणार, याची एरिया आपल्याला माहीत असते. मग फोर्स अपॉन एरिया हे काढून आपण किती प्रेशर दिलो हे आपल्याला माहीत असणार. आणि आपण जे फोर्स जनरेट व्हायला आहे ते इथं ॲडजस्टिंग स्क्रूनी याला पुन्हा फ्लोट करणार, आणि फ्लोट करून फोर्स इक्वल करणार, म्हणजे प्रेशर आपल्याला हे नोन असणार त्यानुसार. आणि त्या नोन प्रेशरला हे जे रिडिंग आहे हे किती द्यायला बघणार, आणि ते नोट डाऊन करत जाणार. सपोज मी आता समजा मी 5 बार प्रेशर इथं क्रिएट केलो, मग 5 बार प्रेशर असताना माझी डायल गेज किती द्यायला आहे मी ते नोट डाऊन केलो. मग पुन्हा 10 बार करणार, मग 15 बार, 20 बार, 30 बार, असं इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये एकदा नोट डाऊन करणार आणि डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये एकदा नोट डाऊन करणार, आणि मी ग्राफ प्लॉट करणार. मग त्यानंतर मी एरर्स कॅल्क्युलेट करणार, आणि त्या एरर्सनुसार त्या इन्स्ट्रुमेंटमधलं करेक्शन कॅल्क्युलेट करणार. कसं करायचं बघूत विथ एक्झाम्पल. आता एक एक्झाम्पल आहे, ॲक्च्युअल प्रेशर जे आहे, म्हणजे मी डेड वेटनुसार प्रेशर मेजर करालो. डेड वेट कसं काम करतो मी तुम्हाला आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे प्रेशर मेजरमेंट त्यामध्ये मी तुम्हाला सांगेन. सिम्पल आहे की आपल्याला फोर्स माहीत असणार याचा, आणि एरिया माहीत असणार, आणि जेव्हा आपण याला लोड देणार तेव्हा एक खाली जाणार पूर्ण, म्हणजे जो पिस्टन असतो तो पूर्ण खाली जाणार. पण इथून पुन्हा ॲडजस्टिंग स्क्रूनी आपण जो आतमधला फ्लूइड आहे त्याला प्रेशराईज करणार फिरून. मग प्रेशराईज झाल्यामुळं हा रिटर्न फोर्स देणार, म्हणजे अपोजिट फोर्स देणार. मग जेव्हा फोर्स इक्वल होतात तेव्हा जो आपला वेट आहे तो फ्लोट व्हायला चालू होतो. मग फ्लोटिंग झाला की आपल्याला समजेल की जो फोर्स आहे तो इक्वल आहे दोन्ही साईडला. आता तुम्ही फोर्स इथं दिलेला आहे, वेट तुम्ही दिलेला आहे, मग तुम्हाला एरिया माहीत आहे, आणि तेवढाच फोर्स खालनं पण आलेला आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं प्रेशर कळणार, फोर्स डिवाइड बाय एरिया, प्रेशर तुम्हाला नोंद झाला, तेवढाच प्रेशर इथं आहे का नाही चेक करणार, किंवा कितीनी व्हॅरिएशन आहे ते आपण तुम्ही नोट डाऊन करणार, आणि एरर फाइंड आउट करणार, आणि त्याला करेक्ट करणार. आता समजा रिडिंग घेतलं, 5 बार मी इनपुट प्रेशर दिलो, त्यावेळी 4.5 आला. मग मी पण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आलो, 5 बार इनपुट असताना मी 4.5 दिलो. मग नंतर 10 बार, मग 9.6 आलं, 10 बारला 9.6, मग 15 बार, मग त्याला 14.2, 20ला 18, आणि 25ला 22.5, आणि 30ला 29 बार इतका आला. मी हे रिडिंग इन फॉर्म ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डर मी तर ग्राफमध्ये इनपुट जो आहे किंवा ॲक्च्युअल प्रेशर जे आहे ते एक्स ॲक्सिसवरती घेतलो, आणि आउटपुट जो आहे म्हणजे आपलं जो गेज प्रेशर जे आहे, म्हणजे आपण जे बर्डन ट्यूबचे जे रिडिंग आले ते आउटपुटवरती म्हणजे मी ॲक्सिसवरती घेतलो, आणि इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ते फ्लॉट केलं. आता सेकंड एक हे झालं एक. आता डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये पण करणार काय आपण, डिक्रीजिंग ऑर्डरला मी काय करणार, पहिला 30ला तर तुम्हाला माहीत आहे 29 आलेलं आहे, 29 भाग आलेला. मग नंतर मी कमी करणार, 25 करणार, मग तवाचं रिडिंग मेजर करणार 20, मग तवाचं रिडिंग, असं करत मी पुन्हा फ्लॉट करणार. एक्स ॲक्सिसवरती तुम्हाला सांगितलं आणि ॲक्च्युअल प्रेशर, आणि वाय ॲक्सिसवरती आउटपुट प्रेशर, म्हणजे डायल जे आपलं बर्डन ट्यूबवरती रिडिंग द्यायला त्याचं. आणि या दोघांमध्ये व्हॅरिएशन येणार का बघ, ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे की मेकॅनिकल फ्रिक्शन असेल तिथं क्रिएट होणार, म्हणजे एस्टॅक्सिसमुळं तिथे व्हॅरिएशन येणार, किंवा हीट झालेलं असेल फ्लूड, याच्यामुळे व्हॅरिएशन येणार, आणि त्याला एस्टॅक्सिस असे म्हणतो. मग हे झाले आता इनपुटला, म्हणजे तुम्ही बघितलात की सेम इनपुटला 2 आउटपुट आलेत, एक 4.5 आणि एक 7. आता जर तुम्ही इथं बघितलात सेम इनपुटला 5 इनपुट असताना 4.5 आहे, आणि दुसरा 5 इनपुट असताना 7 पण आहे. मग दोन्ही इनपुट असताना 2 व्हॅल्यू आहेत. मग आपण काय करणार, हे जे आहेत त्यांचे ॲव्हरेज आउट व्हॅल्यू करणार. म्हणजे कसा, आता
आपण आता जर सपोज मी म्हणलो 5 बार मी दिलो तर नेमकं काय येणार, एक तर 4.5 येणार त्याची व्हॅल्यू डायरेक्टमध्ये किंवा 7 येणार. या दोघांपैकी कोणता तर एक व्हॅल्यू येणार, पण या दोघांपैकीच येणार. मग मी काय करणार गो, मधला व्हॅल्यू त्यांचा मिड व्हॅल्यू मी फाइंड आउट करणार आणि मी असं कन्सिडर करणार की मी 5 बार जर दिलो तर त्या दोघांमधलं मीन व्हॅल्यू जे आहे ते येणार. मग मी सगळ्या पॉईंटचे मीन व्हॅल्यू पहिला फाइंड आउट करणार. जर मी फाइंड आउट केलं सगळ्यांची मीन व्हॅल्यू तर पहिल्याचं 5.75, दुसऱ्याचं 10.5 आणि तिसऱ्याचं 15.2, चौथ्याचं 19.5, पाचव्याचं 24.5 आणि सहाव्याचं 29 इतका येणार. मग आल्यावरती मी काय करणार, हे झालं ॲव्हरेज एरर. म्हणजे एरर्स जे होते इनपुट आणि आउटपुट, इनपुट आणि आउटपुटमध्ये जे एरर्स आहेत पण इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डरला, त्याचं मी ॲव्हरेज आउट केलो आणि ॲव्हरेज एरर फाइंड आउट केलो. आता या ॲव्हरेज एरर आहेत म्हणजे व्हॅल्यूज आहेत, मग त्यातून मी एरर फाइंड आउट करणार. एरर कसं फाइंड आउट करायचं तुम्हाला माहीत आहे. एरर इज इक्वल टू आपण काय केलेलं आहे, एरर इज इक्वल टू मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. आता मेजर्ड व्हॅल्यू हे सगळे आलेले आहेत, आपण ॲव्हरेज घेतलेले मेजर्ड व्हॅल्यूचे, इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंगचे 2 डिफरंट व्हॅल्यू आहेत. मग त्यातून आपण ॲव्हरेज व्हॅल्यू घेतलेला आहे. मग आपण काय करणार, एरर फाइंड आउट करणार. एरर म्हणजे काय हो, मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. आता मेजर्ड ॲव्हरेज व्हॅल्यू हे जे आपण घेतलेले आहेत ते आणि ट्रू व्हॅल्यू मग केलं यावरती काय होणार, 5.75 हे मेजर्ड व्हॅल्यूज आहेत इन्क्रीजिंग आणि डिक्रीजच्या ॲव्हरेजमधला आणि ट्रू व्हॅल्यू किती होता 5. मग आपण नोट डाऊन केलं. म्हणजे सगळे जे आहेत एरर्स आपण फाइंड आउट केलं विथ साईन. मग हे झाल्यावरती आपण काय करणार, करेक्शन करणार ते एरर्स आपल्याला आणि एक ग्राफ प्लॉट करणार. पहिला ग्राफ प्लॉट करणार. कोणता ग्राफ असेल होते, ॲक्च्युअल प्रेशर म्हणजे इनपुट दिल्यावरती एरर्स किती आलेला आहे. आता 5 दिल्यावरती एरर्स किती आलेलं आहे 0.75 आणि 10 बार दिल्यावरती एरर्स किती आहे 0.50. याचे हे आहे एरर्स आणि इनपुट आणि एरर्सचा ग्राफ. त्यानंतर आपल्याला काय करायचं हो, ते एरर्स जे आलेले आहेत ते एरर्सला करेक्ट करायचं. मग करेक्शन इज इक्वल टू, तुम्ही जर फॉर्म्युला जर सांगायचं झालं तर करेक्शन जो असतो ना, एकच मिनिट, करेक्शन जो असतो तो इज इक्वल टू मायनस एरर असतो. म्हणजे जेवढा काही तुमचा एरर आलेला आहे त्याच्या अपोजिट जर तुम्ही त्याला त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जर चेंजेस केला, एररच्या अपोजिट तुम्ही जर इन्स्ट्रुमेंटमध्ये ॲडजस्टमेंट केला किंवा चेंजेस केला तर ते ऑटोमॅटिकली करेक्ट होऊन जातो. म्हणजे त्यालाच करेक्शन असे म्हणतात. आता तुम्हाला माहीत आहे की एकच मिनिट, तुम्हाला माहीत आहे की एरर्स किती आला तो पहिल्या रीडिंगला 0.75, पण तुम्ही करेक्ट केला त्याचा म्हणजे त्याला अपोजिट केला, मग तो काय येणार -0.75. म्हणजे असंच त्याची फक्त साईन चेंज करून घेतला की ते इन फॉर्म ऑफ करेक्शन होतो. म्हणजे एरर्सला फक्त तुम्ही जर करेक्ट केला म्हणजेच त्याला रिव्हर्स करायचं किंवा त्याची साईन चेंज करायची म्हणजे ते करेक्शन झालं. मग इन फॉर्म ऑफ जर तुम्हाला पर्सेंटेज काढायचं असेल करेक्शन जे आहे, जर तुम्हाला जर करेक्शनचा ग्राफ काढायचा असेल तर तुम्हाला काय करून घ्यावं लागेल, करेक्शन जे आहे ते मल्टिप्लाय विथ ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू या दोघांचं काढायचं आहे. हे करायचं, मग तुम्हाला त्या पॉईंटला करेक्शन भेटेल. आणि सेकंड पुन्हा प्रोसिजर केला की करेक्शन इंटू ट्रू व्हॅल्यू डिवाइड बाय मेजर्ड व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू असं जर तुम्ही करत गेला तर तुम्हाला प्रत्येक पॉईंटला करेक्शन भेटेल. आणि तुम्ही शेवटला ग्राफ प्लॉट करू शकता की ट्रू व्हॅल्यू कोणता आहे, इनपुट व्हॅल्यू आणि त्यानुसार आलेले करेक्शन्स हे वाय ॲक्सिसवरती घेऊन तुम्ही ग्राफ प्लॉट केल्यावरती तुम्हाला असं जाणून येईल. म्हणजे तुम्हाला त्या इनपुटला किती करेक्शन करायचं आहे हे तुम्हाला भेटेल आणि त्यानुसार तुम्ही त्या जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला त्या व्हॅल्यूला तेवढी करेक्शन केल्यावरती तुमचा जो इन्स्ट्रुमेंट आहे तो पुन्हा यूज करण्याच्या पात्रमध्ये राहील, म्हणजे यूज करणे योग्य राहील. हे झालं कॅलिब्रेशन्स कसे करतात याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन दिलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढील जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत इन्स्ट्रुमेंटचे ते आपण स्टडी करणार आहोत. थँक्यू.